नमस्कार. आपले खूप खूप मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हा सर्वांना आनंदित जावो. अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवरात्री प्रारंभ होतो. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवीचा उपासनेचा काळ, याला नवरात्र उत्सव असे म्हणतात. शारदीय नवरात्रीचा हा उत्सव आजपासून सुरू झालेला आहे. नवरात्रीच्या या दिवसात दुर्गा देवीची विशेष पूजा केली जाते. या दिवसात अनेक शुभ कार्य देखील करतात. तसेच नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. पुष्कळ भाविक विधीसह कलश स्थापना करतात. तसेच घटस्थापना करून 9 दिवस उपवास करतात. त्यासोबतच काही जण अखंड दिवासुद्धा लावतात. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी हवन पूजा आणि कन्यापूजा करून व्रताची सांगता केली जाते. तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असतो की घरामध्ये जर घट बसवले असतील तर देवांची रोज पूजा करायची का? देवांना हलवलं तर चालतं का? त्यासोबतच देव घटी बसलेले असतात तर कुंकुमार्चन कसे करावे? तर याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर जर तुमच्या घरात घटस्थापना होत असेल किंवा होत नसेल तरीसुद्धा आपल्याला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सर्व देवांची पंचामृताने पंचामृताने स्नान घालायचं आहे. तसेच काहींच्या घरी नवरात्रीमध्ये 9 दिवस संपूर्ण देवघरामध्ये जेवढे पण देव असतात त्यांना विड्यांच्या पानांवर घटी बसवले जाते. तर काहींच्या घरी फक्त जी कुलदेवता असते तिलाच विड्याच्या पानावर घटी बसवली जाते. अशा प्रकारे प्रत्येकाची घट बसवण्याची पद्धत ही थोडीफार वेगळी असते. आता बघूया आपण की रोज देवपूजा करायची की नाही. तर बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये कुळाचारानुसार, परंपरेनुसार घटस्थापना वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. तसेच देवपूजासुद्धा काहींच्या घरी 9 दिवसांमध्ये 9 दिवस केली जाते तर काहींच्या घरामध्ये केली जात नाही. आता काहींच्या घरामध्ये सर्व देव हे 9 दिवस विडांच्या पानांवर घटी बसवले जातात. तर काहींच्या घरी फक्त देवीचा टाक असतो आणि गणपती असतात त्यांनाच घटी बसवतात. तर मग ज्यांच्या घरामध्ये संपूर्ण देव हे घटी बसवले जातात तर ते 9 दिवस पूजा करत नाही, देवपूजा करत नाही किंवा देवांनासुद्धा हात लावत नाही, हलवत नाही. तर काहींच्या घरी देवीला फक्त घटी बसवलेलं असतं तर ते बाकीची पूजा करतात. आता काही जण म्हणतात की घट बसवल्यावर सुद्धा देवांची पूजा 9 दिवस करावी. तर काही जण म्हणतात 9 दिवस देवांना हातसुद्धा लावू नये. तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जशी कुळाचारानुसार, परंपरेनुसार जी पद्धत चालत आलेली आहे तीच तुम्हाला पुढे न्यायची आहे. त्यामुळे बाकीचे जण 9 दिवस देवपूजा करत असले पण तुमच्या घरात जर करत नसेल तर तुम्ही करू नका. तुमची जी परंपरा आहे कुळाचारानुसारच ती तुम्ही पुढे न्या. आणि जर तुम्ही 9 दिवस नवरात्रीमध्ये देवपूजा जर करत असणार तर तुम्ही करू शकतात. कारण आपण बाकीचे देवीची मूर्ती ही घटी बसवलेल्या नसतात. ही नवरात्र म्हणजे कुलदेवताची नवरात्र असते. फक्त आपल्याला देवीची मूर्तीच घटी बसवायची असते किंवा फोटोच घटी बसवायचा असतो. पण प्रत्येकाच्या परंपरेनुसारचा भाग असतो. तर तुम्ही जर 9 दिवस देवांची पूजा करू शकत असाल तर तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे पूर्वीपासून तुमच्या घरामध्ये कुळाचारानुसार, परंपरेनुसार घटस्थापनेच्या वेळेस देवपूजा केली जाते का नाही केली जात हे घरातील मोठे मंडळी असतात त्यांना विचारून बघा. ते जसं म्हणतील तसं तुम्ही करू शकतात. कारण की पूर्वीपासून कायच केले जाते याला प्रथम तुम्ही कर्तव्य द्या, प्राधान्य द्या आणि तशीच घटस्थापनेच्या वेळेस पूजा करा. ही नवरात्र कुलदेवतेची नवरात्र असते. त्यामुळे आमच्या घरामध्ये अशी पद्धत आहे की या नवरात्रीमध्ये 9 दिवस फक्त देवीचा जो टाक असतो त्यालाच घटी बसवले जाते. आता टाकमध्ये सुद्धा काही जण देवीला झोपवून घटी बसवतात तर काही जण उभे करून बसवतात. तर आमच्या घरी विड्यांच्या पानांवर ही देवीचा जो टाक असतो त्याला झोपवून घटी बसवले जाते. अशा प्रकारे प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. आणि 9 दिवस आम्ही देवांची किंवा देवींची पूजा करत नाही आणि त्यांना चुकूनही हलवत नाही. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी फक्त सर्व देवांना पंचामृताने स्नान घालून कुलदेवतेला घटी बसवले जाते आणि त्यानंतर देवपूजा केली जात नाही. डायरेक्ट दसऱ्याच्या दिवशी हे देव सर्व हलवले जातात आणि त्यानंतर त्यांना परत स्नान घालून रोजची ज्याप्रमाणे देवपूजा करतो त्याप्रमाणे देवपूजा करतात आणि तेव्हापासून नेहमीप्रमाणे आपण देवपूजा करू शकतो. तसेच आम्ही घट हे देवघरासमोर बसवतो त्यामुळे आम्ही देवसुद्धा हलवत नाही. काही जण बाजूला चौरंगावर सुद्धा घट बसवतात. 9 दिवस देवांना हात न लावता
रोज पूजा केली जाते. रोज 9 दिवस त्यांना वेगवेगळी 9 प्रकारच्या माळी घातल्या जातात. पहिल्या दिवशी विड्याच्या पानांचीच माळ घातली पाहिजे. त्यानंतर बाहेरूनच त्यांना फूल वाहिले जाते. म्हणजे देवपूजा न करता फक्त त्यांना फूल वाहिले जाते. त्यासोबतच रोज सकाळ संध्याकाळ आरती केली जाते. त्याबरोबर दिवाबत्ती केली जाते. रोज नैवेद्य दाखवला जातो. अशा प्रकारे आमच्याकडे 9 दिवस देवांची देवपूजा न करतात अशा साध्या सोप्या पद्धतीने 9 दिवस देवांची पूजा केली जाते. तर आता तुमच्याकडे ज्याप्रमाणे केली जाते त्याप्रमाणे तुम्ही करू शकतात. तर आता बघूया की बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की जर आता सासू सासरे असले, त्या घरामध्ये जर घट बसवलेले असले आणि मुलगा आणि सून बाहेरगावी राहत असले तर तिकडे घटस्थापना केली तर चालते का? तर नाही. कुळाचाराप्रमाणे फक्त आपल्याला एकाच घरामध्ये घट बसवायचे असतात. त्या व्यतिरिक्त तुम्ही देवीच्या नावाने घरामध्ये कलश स्थापित करू शकतात. म्हणजे नवरात्रीचे 9 दिवस, त्यासोबतच अखंड दिवासुद्धा लावू शकतात आणि नवरात्रीचे 9 दिवस तुम्ही पूजा करू शकतात. तुम्हाला ज्या देवीच्या सेवा करायच्या आहेत, पाठ वाचायचे आहे ते तुम्ही वाचू शकतात. 9 दिवस उपवास करू शकतात. अशा प्रकारे तुम्ही देवीची कलश स्थापन करून तसेच अखंड दिवा लावून पूजा करू शकतात. तसेच बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो, आपण 9 दिवस देवीला घटी बसवतो आणि देवींना हातसुद्धा लावायचा नसतो, हलवायचं सुद्धा नसतं, तर कुंकुमार्चन कसं करावं? तर कुंकुमार्चन करण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या पैशांची एक देवाची सुपारी विकत आणायची आहे. स्वच्छ अशी धुवून पुसून घ्यायची आहे आणि कुलदेवी समजून आपल्याला त्यावर कुंकुम अर्चन करायचं आहे. सर्वात पहिले तामण घेऊन त्यामध्ये ती सुपारी ठेवून त्याला स्नान घालायचं आहे पंचामृताने आणि त्यानंतर हळद कुंकू लावून फूल व्हायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही कुंकुम अर्चन करू शकतात. कुंकुम अर्चन हे तुम्ही नवरात्रीत 9 दिवससुद्धा करू शकतात. जर तुम्हाला 9 दिवस करणे शक्य नसेल तर तुम्ही पंचमी, अष्टमी किंवा नवमीला सुद्धा करू शकतात. आता बहुतेक जणांच्या घरामध्ये सर्वच देव घटस्थापनेचे 9 दिवस विड्यांच्या पानांवर घटी बसवले जातात. तर एक देव असा आहे की आपल्याला त्यांना विड्यांच्या पानावर घटी बसवायचं नाही आहे. तर तो कोणता? तर ते देव म्हणजे महादेव. महादेवांना विड्यांच्या पानावर घटी बसवू नये. ज्यांच्या घरामध्ये संपूर्ण देव घटी बसवतात त्यांच्यासाठी आहे. त्यांनी विड्याच्या पानांवर महादेवांना घटी बसवू नये. त्याऐवजी तुम्ही बेलाच्या पानाचा वापर करू शकतात. बेलाचं पान घेऊन त्यावर तुम्ही महादेवांना 9 दिवसांसाठी घटी बसवू शकतात. अशा प्रकारे तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी 9 दिवस पूजा करू शकतात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.